गुन्हेगारीची राजधानी बनत चाललेल्या नागपुरात आता खासगी सावकाराची दादागिरीही वाढल्याचं पाहायला मिळतंय। भरमसाठ व्याज वसूल करणाऱ्या सावकाराने गुंडांच्या मदतीनं घर हडपण्याचाही प्रयत्न सुरू केलेला असून या प्रकरणी आता पोलीस कारवाईला टाळाटाळ करत असल्याने दाद मागायची कुणाकडे असाच सवाल विचारला जातोय। त्याला माझं म्हणणं आहे का तू जे दिले पैसे ते मी देते आणि जे काही व्याज आहे तुझा वाला रोजचा तर मी देऊ शकत नाही। 3% जे कोर्टाचा जो व्याज आहे तो पण तू घे, पण माझं घर मला दे, एवढीच माझी मागणी आहे। इथले लोक काहीच मला सपोर्ट करत नाही, हुडकेश्वरवाले। ही दहशत आहे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये। सावकारांच्या अव्वाच्या सव्वा व्याजापुढे आणि सावकार गुंड अंजीर कांबळेच्या दहशतीनं भयभीत झालेल्या राऊत कुटुंबाची ही व्यथा आहे। मित्राला खासगी सावकाराकडून 3 लाख रुपये मिळवून देण्यात राऊत यांनी मध्यस्थी केली, मात्र मित्रांना हात वर केले आणि हे कर्ज राऊतांच्या वाट्याला आलं। त्यावेळेस शेंबेकरांनी मला सांगितलं की मी तुम्हाला पैसे देतो, ही गाडी परत करा। मग गाडी परत देत नाही म्हणे। मग नंतर म्हणे माझे 25 लाख रुपये झाले, मग 33 लाख रुपये झाले। असं करता करता मला रोज धमक्या द्यायच्या, रोज पैसे मागायला यायचा। सावकार अंजीर कांबळेंना पाठवलेल्या गुंडांनी राऊतांच्या घरामध्ये जाऊन मारहाण केली। आणि त्यांना घराबाहेर काढलं। तर बायांनी सगळ्यांनी पकडलं मला, चल निकल म्हणे, काही काही गंद्या गंद्या शिव्या द्यायला लागला। तिथे अंगीर कांबळ्या आणि पूर्ण पुष्कळ मूल्यामध्ये माणसं त्याचेवाले बाया अशा जमा झाल्या। ए चल निकल निकल करून तो पण आला ना, मला मारायला बसला। पण मी त्याला तो अंगाला त्यांनी हात नाही लावला, पण त्याच्या बायांनी मला मारलं। दिवसा ढवळ्या घरात घुसून मारहाण करणाऱ्या गुंडांना आता पोलिसांचंही भय राहिलेलं दिसत नाहीये। ऑन डॉक्युमेंटेशन कागदोपत्रानुसार त्यांनी ते घर अंगीर कांबळेला काही 13 लाख समथिंग असे काहीतरी अमाऊंटमध्ये विकलेलं आहे। तसं विक्रीपत्र आपल्याकडे त्यांनी सादर केलं होतं। परंतु आता घर खाली का करत नव्हते आणि का करायचं म्हणजे याच्यावर त्यांचा जो वाद चालू होता, त्या संबंधाने दोन्ही पार्टी कोर्टामध्ये त्यांच्या एकमेकांच्या विरुद्ध गुन्हे खटले दाखल आहेत। राजेंद्र राऊत आणि सावकार अंजीर कांबळेचं प्रकरण सध्या कोर्टामध्ये सुरू आहे। अशा वेळी गुंडगिरी करून घर बळकावलं जात असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे कुठलाही मालकी हक्कासंबंधीचा किंवा जी प्रॉपर्टी आहे त्याच्या संबंधीचा पोझेशनचा ऑर्डर अंगीर कांबळेला मिळालेला नाही। अवैध सावकारी विरोधात राज्यात कठोर कायदा झाला खरा, पण सावकारीचा नायनाट हा फक्त कागदोपत्रीत झालाय। गृह मंत्रालय स्वतःकडे ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच गुंडांची ही मजल जात असेल तर मग सगळंच अवघड आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।